देवळात गेलो होतो म्हणजे तिथं विठ्ठल काही दिसेना. म्हटलं राहिलं, रखमाय तर रखमाय, कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं. पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं. पुढं मागं आपल्यालाच लागेल म्हणून. आणि जाता जाता सहज रखमाईला म्हणालो, विठू कुठं गेला, दिसत नाही. रखमाई म्हणाली, इथंच उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला. मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला, तिथं तर कोणीच नाही. तर म्हणते, नाकासमोर बघण्यात जन्म गेला. नाकासमोर बघण्यात जन्म गेला. बाजूचं मला जरा कमीच दिसतं. दगडासारखी झाली मान, अगदी धरली बघ. इकडची तिकडं जरा होत नाही. कधी येतो, कधी जातो, कुठे जातो, काय करतो, मला काही माहिती नाही. खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विठू, म्हणून मी पण बावळट उभी राहिले. खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला उभा असेल विठू, म्हणून मी पण बावळट उभी राहिले. आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी, आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी, मला कधीच कसं कुणी सांगितलं नाही. आज एकदमच मला भेटायला घेऊन आलं 28 युगांचं एक